ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आता माझं आयुष्य संपलंय, माझ्याच आयुष्यात सगळे काही प्रॉब्लेम आहेत, मीच सगळं काही फेस करतोय, माझ्या आईवडिलांकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, माझ्याकडे असे प्रॉब्लेम आहेत, माझ्या मित्राकडे हे आहे, माझ्या मित्राकडे ते आहे, सगळं काही तुम्हाला वाटत असेल आणि हे वाटत असताना फक्त एक पुस्तक वाचायचं, आणि ते पुस्तक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बायोग्राफी, त्यांचं चरित्र. एकदा तुम्ही वाचा तो फोटो, एकदा वाचणं तर लय दूरची गोष्ट आहे, एकदा फोटो बघा बाबासाहेब आंबेडकरांचा, मग तुम्हाला कळेल की खरा संघर्ष म्हणजे नेमकं आहे काय. तुम्ही कुठला संघर्ष करताय, तुम्ही कशासाठी संघर्ष करताय, तुम्ही स्ट्रगल कशासाठी करताय, खरा स्ट्रगल काय असतो हे इथनं कळतं. आणि स्ट्रगल केल्यानंतर जे यश मिळतं, जे सक्सेस मिळतं, ते सक्सेस म्हणजे या सगळ्या उपाध्या आहेत, है ना. महामानव, क्रांतीसूर्य, बोधिसत्व, दलितांचे नेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, है ना, कायदे पंडित, काय काय म्हणतायत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एक पुस्तक लिहितात, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं एक पुस्तक लिहितात आणि त्या पुस्तकावर अख्ख्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ची स्थापना होते. अख्ख्या बँकेची म्हणजे बँकर्स बँक, इंडियातली सगळ्यात मोठी बँक, त्या बँकेची स्थापना एका माणसाच्या पुस्तकामुळे होते. त्या माणसाचं काय लेवल असेल ना. तुम्ही काय तुमच्या आयुष्यात सर असे प्रॉब्लेम आहेत सर, तसे प्रॉब्लेम आहेत सर, असं आहे तसं आहे, अरे द्या सोडून सगळं, है ना, हे सोडून द्या आणि एकदा बघा. बाबासाहेबांचे काय जन्म कधी झाला, 14 एप्रिल 1891, आणि महापरिनिर्वाण म्हणजे बाबासाहेबांचा जो मृत्यू झाला त्याला महापरिनिर्वाण म्हणतात. तो कधी होतो, 6 डिसेंबर 1956 साली, 1956. ठीक आहे, छोटंसं आयुष्य बाबासाहेबांचं, पण त्या छोट्याशा आयुष्यात बाबासाहेबांनी खूप मोठं काम केलं. हे मोठं काम किती आहे, मला एक कविता है ना मला आठवते आहे आणि मी लिहून सुद्धा आणली आहे. ते माझ्या आमचे एक मित्र आहेत अनंत राऊत सर म्हणून, त्यांची खूप सुंदर कविता आहे ती, है ना. ती कविता आता मी म्हणून दाखवतो तुम्हाला की वेशीवरल्या पाचोळ्यातून, वेशीवरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली बाभीमा, लेकरांसाठी तू हयात घालव. लेकर म्हणजे कोण माहितीये का, लेकर म्हणजे द सिटीजन ऑफ दिस कंट्री. लेकर म्हणजे आपण सगळे लोक, लेकर म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झाला ते लोक, लेकर म्हणजे ज्याच्या पिढ्यानपिढ्या जो समाज आतापर्यंत दबलेला, कुसलेला, नासला होता, त्या समाजाला वर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. म्हणून म्हणतात की वेशीवरला पाचोळा, पाचोळा म्हणजे केर कचरा जो असतो ना, ज्याच्यातून त्याला आग लावली, त्यातून एक मशाल पेटवली. ती मशाल होती क्रांतीची, है ना. ती मशाल होती एका खूप मोठ्या रिव्हॉल्युशनची, आणि त्या मशाल होती समतेची, इक्वॅलिटीची, लिबर्टीची, फ्रॅटर्निटी, जस्टिसची, न्यायाची, है ना. म्हणून वेशीवरल्या पाचोळ्यातून मशाल पेटवली बाभीमा, लेकरांसाठी तू हयात घालवली. हयात म्हणजे काय, त्यांचं अख्खं आयुष्य त्यांनी घालवलं. कोणासाठी, आपल्यासाठी, है ना. बाभीमा, लेकरांसाठी तू हयात घालवली. गावाने वेशीला केलेले वंदन होता तो. वंदन होता का म्हणजे प्रत्येक गावागावात वेशीवर गेले तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिसेल, त्यांचा एक मोठा पुतळा दिसेल, बाबासाहेबांचा फोटो दिसेल, काही ना काही प्रत्येक गावात तुम्हाला दिसेलच. जसं प्रत्येक गावात मंदिर असतं तसं बाबासाहेबांचं नाव प्रत्येक गावागावात आहे. फक्त काही लोकांनी, हे जे जातीवादी लोक आहेत, यांनी हे महापुरुष वाटून टाकले रे. बाबासाहेब आपले, छत्रपती शिवाजी महाराज तुमचे, छत्रपती शिवाजी महाराज आमचे. बाबासाहेबांनी सगळ्या माणसासाठी काम केलं. संविधान प्रत्येकासाठी आहे. म्हणून ते एकदा वाचा त्या माणसाला, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांची लेवल काय आहे, है ना. म्हणून गावाने वेशीला केलेले वंदन होता तो, अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होता तू. आजही नाव आहे ना. येणाऱ्या सगळ्यांच पिढ्यांची, येणाऱ्या सगळ्यांच
पिढ्यांची स्वप्ने वाचवली भीमा. कलेक्टर व्हायचं ना, डॉक्टर व्हायचं ना, इंजिनियर व्हायचं ना, मोठं साहेब व्हायचं ना, प्राईम मिनिस्टर व्हायचं ना, सीएम व्हायचं ना. आपली स्वप्ने आहेत सगळे वाचवले आहेत एका माणसाने. नाहीतर एका समाजातला पर्टिक्युलर माणूसच वर जाऊ शकत होता, आता कुठलाही जाऊ शकतो. प्रत्येकाला मताचा अधिकार दिलाय है ना. येणाऱ्या सगळ्यांची पिढ्यांची स्वप्ने वाचवली भीमा. लेकरांसाठी तू हयात घालवली. वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसले, जिथे सगळे मुलं चपला काढायचे तिथे बसले. कारण वर्गाच्या आतमध्ये, क्लासच्या आतमध्ये बसायला बाबासाहेबांना परमिशन नव्हती. विचार करा किती मोठी गोष्ट आहे है ना, की वर्गाच्या जे काही बाहेर बसतात लोक, त्यामध्ये एकच माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांना वर्गाच्या आत बसायला परमिशन नव्हती, का तर ते शूद्र होते. आणि तरीही बाबासाहेब शिकले. तुम्ही काय सांगताय रे, सर असं नाही तसं नाही. तुम्हाला बेंचेस आहेत बसायला, तुम्हाला लॅपटॉप आहे, तुम्हाला कम्प्युटर आहे, तुम्हाला फोन आहे, तुम्हाला नेट आहे, इंटरनेट आहे. सगळ्यात मोठी क्रांती इंटरनेटची आहे. त्यावेळी बाबासाहेबांकडे असताना बाबासाहेबांनी अख्खं जग हातरून टाकलं असतं की वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी. फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझिया चरणाशी. फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझिया चरणाशी. त्याच अक्षरावर देशाची, त्याच अक्षरावर देशाची घटना अवतरली भीमा. लेकरांसाठी तू हयात घालवली है ना. बाबासाहेब शिकले आणि कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. बाबासाहेब शिकले आणि मोठे मोठे ग्रंथ आपल्याला भेटले. बाबासाहेब शिकले, आपल्याला अधिकार भेटला. तो एक माणूस शिकला, एक माणूस, ते पण वर्गाच्या बाहेर बसून. बाबासाहेबांना वर्गातले जे मुलं पाणी प्यायचे ते पाणी, पब्लिक वॉटर पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. त्यांच्या स्कूलमध्ये जेवण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. तुम्ही काय सांगताय रे. वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलासी. फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझिया चरणासी. त्याच अक्षरावर देशाची घटना अवतरली भीमा. लेकरांसाठी तू हयात घालवली. मनुस्मृतीचा जाळून कचरा. मनुस्मृती माहिती आहे तुम्हाला. कचरा कचरा ज्या समाजात विमेन्सला, स्त्रियांना, महिलांना जगण्याचा अधिकार नव्हता, ज्या स्त्रियांना मरण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. माणसं डिसाईड करत होती कधी मरायचं आणि कधी जगायचं. माणसं डिसाईड करायची काय करायची, तिचं फक्त एकच काम होतं, घरात स्वयंपाक करायचा आणि बाळ जन्माला द्यायचं, जॉब करायचा, शिकायचं, सगळं बंद. आज पोरगी कुठे कुठे नाही जात आहे. पोरगी काय काय नाही करताय. डॉक्टर बनली, इंजिनियर बनली, कलेक्टर बनली, प्रधानमंत्री सुद्धा बनली, जस्ट बिकॉज ऑफ वन मॅन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है ना. आणि ह्या ज्या परंपरा होत्या, ज्या वाईट परंपरा, वाईट चालीरीती होत्या समाजातल्या, सगळ्यात जाळून टाकल्या बाबासाहेबांनी आणि मोठी हिरवळ दिली. ती हिरवळ म्हणजे शिक्षणाची आहे, ती हिरवळ म्हणजे समाजाची आहे, चांगल्या समाजाची आहे. ती हिरवळ म्हणजे इक्वॅलिटीची आहे, ती हिरवळ म्हणजे जस्टिसची आहे. म्हणून मनुस्मृतीचा जाळून कचरा हिरवळ केली तू. महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू. महाडचा सत्याग्रह माहिती आहे. महाडला सत्याग्रह केला बाबासाहेबांनी. म्हणजे ते जे 14 तळं होतं, त्या तळ्यामधलं पाणी फक्त सो कॉल्ड वरच्या जातीचे जे लोक होते आपल्या देशामधले है ना, आपल्या समाजातले, त्यांनाच फक्त तो पिण्याचा अधिकार आहे. आणि सो कॉल्ड खालच्या जातीचे जे लोक आहेत है ना, या जाती प्रथेतले, या सिस्टम मधले, चतुर्वर्ण सिस्टम मधले, त्यांना तो पिण्याचा अधिकार नव्हता.
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की का आम्हाला अधिकार नाही पिण्याचा, आम्ही ते पाणी पिणार. आणि बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या दिवशीपासून ते तळ सगळ्यांसाठी खुलं झालं, सगळ्यांना पाणी पिण्याचा अधिकार भेटला. अरे पाण्याला रंग नाही, पाण्याला जात नाही आहे ना, पाण्याला धर्म नाही आहे, पाणी अतिशय निर्मळ आहे. आणि कुठे आमच्यामुळे ते पाणी अशुद्ध होत आहे, म्हणून महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू. परंपरेच्या चिखलामधली, जातीयतेच्या चिखलामधली नौका चालवली बाबीमा. लेकरांसाठी तू हयात घालवली. जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देते. अमेरिकेचे बराक ओबामा आपल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण करतात, इनॉग्रेशन करतात अमेरिकेत, आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहितात सिम्बॉल ऑफ नॉलेज. आणि बराक ओबामा म्हणतात की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात झाले असते तर अमेरिका या देशाने जगावर राज्य केलं असतं. लंडनमध्ये म्हणतात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात असते तर आम्ही अख्खं जग एक केलं असतं. जिथे जिथे तू शिकला ते सगळे मान तुला देते. तुझ्यामुळे ही जगास कळली भारत माता की जय. बुद्धाची धरती भारत रत्न या बहुमानाची, भारत रत्न या बहुमानाची उंची वाढवली बाबीमा. लेकरांसाठी तू हयात घालवली. आणि शेवटी किती सुंदर लिहिले बघा आनंद सरांनी. मुले स्वतःची गेली तू आमचा बाप तू होताना. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते आणि अभ्यास करता करता पॅरलली ॲट द सेम टाइम इकडे भारतात बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा मरण पावतो ना. आणि बाबासाहेबांची वाईफ माता रमाई बाबासाहेबांना सांगत सुद्धा नाही की आपलं पोरगं मेले म्हणून. काय त्याग आहे ना तो खतरनाक. दिस इज कॉल्ड अ रिअल सॅक्रिफाईस. नवऱ्याला सांगायचं नाही पोरगं मेलंय का, तर नवऱ्या समाजासाठी काम करतोय. आमच्या पिढ्यांवर अन्याय झाला, आमचा समाज दबलेला कुसलेला निजलेला समाज आहे, आमचा झोपलेला समाज आहे, त्याला जागृत करायचं आहे. आणि त्यामध्ये अडथळा येता कामा नये म्हणून मुलगा मिळाला तरी नवऱ्याला सांगायचं नाही, कारण तो समाजासाठी काम करतोय. एवढा खतरनाक संघर्ष. मुले स्वतःची गेली आमचा बाप तू होताना, जळत राहिला किती र बाबा सूर्य आम्हाला देताना. स्वतः जळत राहिला, आम्हाला तू सूर्य दिला आणि सूर्य देत असताना स्वतः जळत राहिला. पण जळत राहिला आणि सूर्य दिला. सूर्य कुठला दिला? तो सूर्य दिला समानतेचा, तो सूर्य दिला फंडामेंटल राईटचा, तो सूर्य दिला शिक्षणाचा, तो सूर्य दिला कलेक्टर होण्याचा, तो सूर्य दिला राष्ट्रपती होण्याचा, तो सूर्य दिला प्रधानमंत्री होण्याचा, तो सूर्य दिला ज्ञानाचा, तो सूर्य दिला जस्टिसचा, न्यायाचा. जळत राहिला किती र बाबा सूर्य आम्हाला देताना, जाताना तू तुझी लेकरे, जाताना तू तुझी लेकरे बुद्धाला सोपवली बाबीमा. लेकरांसाठी तू हयात घालवली बाबीमा. लेकरांसाठी तू हयात घालवली. बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर है ना. एवढं अथांग कार्य, एवढं अथांग है ना महान कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी जे केलं त्या कार्याला खरंच तोड नाही.
आणि हे कार्य कोणीही करू शकत नाही. तुम्हाला थोडं जरी म्हटलं की इथे झाडू लाव, तुम्हाला लाज वाटते. तुम्हाला जर म्हटलं असं कर, लाज वाटते. ज्या माणसाने पावाचा एक तुकडा खाल्लाय, वडा पण नाही त्याचा, पावाचा फक्त तुकडा खाल्लाय आणि त्या तुकड्यावर 2-2 दिवस जगले बाबासाहेब आंबेडकर. विचार करा तुम्ही. 2 तास झाले की सर भूख लग गई, सर ये हो गया, अरे क्या करे हो आप. समझ रहे हो क्या आपको ना. जळत राहिला किती रे बाबा, सूर्य आम्हाला देताना, जाताना तो तुझी लेकरे बुद्धाला सोपवली बा भीमा, लेकरांसाठी तू हयात घालवली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याकडून मानाचे त्रिवार वंदन, मानाचा मुद्रा. आणि मी म्हणेल एकदा, बाबासाहेब, लोक सगळे म्हणतात ना की बाबासाहेब परत या. तुम्हाला वाटतं का बाबासाहेब परत यायला पाहिजेत? वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत. का सर परत पाहिजे की बाबासाहेब? कशाला पाहिजे? एकदा आलेत की, एकदा आलेत आणि आता गेलेत. आता आहेत, परत त्याची गरज नाही आहे. आता आहेत पुस्तकात, आता आहेत प्रत्येकाच्या मनात, आता आहे तुमच्या संघर्षात, आता आहे तुमच्या पेनमध्ये, तुमच्या लेखणीमध्ये, आता आहे बाबासाहेब या पेनात, त्या बोर्डमध्ये, त्या लॅपटॉपमध्ये. प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब आहेत. तुम्ही त्यांना फक्त फील करा. बाबासाहेब परत येऊ नका. कशाला यायचं तुम्हाला? परत आलेत तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल की. तुम्ही सगळ्या समाजासाठी सगळं काही केलं आणि जेव्हा तुम्ही याच समाजाकडे बघणार ना, हाच समाज तुम्हाला फक्त डोक्यावर घेऊन नाचतोय. कधी? 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तुमच्याकडनं काही शिकले नाही हो बाबासाहेब. हे लोक म्हणजे आपण सगळे. बाबासाहेब परत तुम्ही आलात तर परत तुम्हाला दिसेल इथे खूप जातीवादी परंपरा, जातीने नटलेल्या सगळे वर्ग आणि जातीने भरलेला समाज, आणि याच समाजाने तुम्हाला बाटवलं, तुम्हाला वाटवलं. म्हणून बाबासाहेब परत येऊ नका. परत तुम्ही आलात तर तुम्ही सांगितलं होतं की शिका, मग संघटित व्हा, आणि एकदा तुम्ही संघटित झाले की मग तुम्ही संघर्ष करा. म्हणजे जीत तुमचीच आहे, सक्सेस विजय तुमचाच आहे. पण बाबासाहेब, ज्या दिवशी तुम्ही आलात ना, तुम्हाला सगळं दिसेल की हा समाज शिकत नाही आहे. हा संघटित होण्याच्या नावावरती काहीतरी वेगळे काम करतोय. हा संघर्षाच्या वरती एखाद्या कोणाला तरी मारतोय. बाबासाहेब, ज्या दिवशी या समाजामध्ये तुम्ही बघणार, हा समाज म्हणजे सर्व भारतीय बोलतोय मी बरं का, जेव्हा तुम्ही त्या देशात येणार बाबासाहेब, तुम्हाला दिसेल तुम्ही महिलांसाठी काहीतरी केलं, पण याच महिलांवर बाबासाहेब अत्याचार होत आहेत. बाबासाहेब, याच महिलांवरती रोज रेप होत आहेत. मुलगी शिकली बाबासाहेब, पण ती मुलगी शिकून कुठे गेली? बाबासाहेब, ती मुलगी शिकून इंजिनियर झाली. ती मुलगी शिकली, इंजिनियर झाली, जॉबवर लागली. तिला नवऱ्यापेक्षा जास्त पगार सुद्धा आहे बाबासाहेब. पण तरीही घरचा स्वयंपाक तिलाच करावा लागत आहे. हे तुम्हाला आवडेल का? नाही ना. बाबासाहेब, तुम्ही अनेक मोठे मोठे कार्य केलेत. त्यापैकी तुम्ही एक समानतेचा अधिकार दिला. पण हा समानतेचा अधिकार मला नाही वाटत बाबासाहेब की या देशात कुठेतरी लागू झालाय म्हणून. तो फक्त तुमच्या संविधानातच राहिलाय वाटतं. कारण जेव्हा जेव्हा आम्ही बरेच न्यूजपेपर वाचतो तेव्हा रोज केसेस येतात की अरे या समाजामध्ये असा असा प्रॉब्लेम झाला, इथे इथे या या जातीतल्या मुलाला या या माणसाने मारलं, जस्ट बिकॉज ऑफ कास्ट आडवी आली म्हणून एका पोरीने लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर फक्त जात आडवी आली म्हणून त्या पोरीच्या आईबापांनी आणि त्या पोरीच्या भावाने त्या पोराला, त्या पोरीच्या नवऱ्याला संपवून टाकलं जस्ट बिकॉज ऑफ त्याची कास्ट सो कॉल्ड खालची होती. हे तुम्हाला आवडेल का बाबासाहेब?